ईश्वरी. हाय. मी एक बोलू का? बोलतेच. BST मध्ये बसलं की कसं आपली चिंताच मिटली. आरामात डुलकी काढता येते. कंडक्टर किंवा आसपास बसलेली लोक ना आपली मदत करतात. स्टॉप आल्यावर उठवतात. पण कारमध्ये ना आपण फक्त आपल्या स्वतःबद्दल विचार करतो. बसमध्ये बघा ना अख्खं जग असतं आपल्यासोबत. कोणाचं बाळ रडतंय, कोणी भाजी घेऊन चाललंय, कोणी गप्पा मारतंय. आणि असा जिवंतपणा कारमध्ये छे छे शक्यच नाही. पण सेफ्टीचं म्हणाल तर अरे बस तर रस्त्यावर धावणारा हत्ती आहे, हत्ती. तिला काही होत नसतं आणि तिकीट एकदम स्वस्त. मग मला सांगा बस कारपेक्षा ग्रेट आहे की नाही? खिशाला आराम आणि निवांत प्रवास. कमळे, अगं बघ की ही अशी बोलायला लागली आहे जशी की अख्खी बस हिच्याच बापाची आहे. अशी गोड गोड सांगायला लागली आहे बघ. कमळे, अगं ये कमळे, कमळे, अगं आपल्या कॉलेजनं युथ फेस्टिवलच्या आधी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलंय. ए गावछाप गर्ल्स, काय हा तुम्हाला काय वाटतंय त्या कॉम्पिटिशन तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे? आणि ए निंगी चिंगी तुझ्यासाठी तर मुळीच नाही, लांब राहायचं. अगं अनिका असं का बोलायला लागल्यास? ज्याला भाग घ्यायचा तो घेऊ शकतोय. काय आहे ग तुझं? सतत 2 वेण्या घेऊन सगळ्यांना लेक्चर देत फिरते, तेवढंच येतं का? आणि कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायचा ना तुला? तुझ्यासाठी एक खूप चांगली कॉम्पिटिशन, इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन. हिम्मत असेल तर त्यात पार्टिसिपेट करून दाखव आणि मला हरवून दाखव. तुला माहितीये का कमी टमी, तुझा जो ऑरा आहे ना, ऑरा तो आता मायनस मध्ये जातोय. आणि मी सगळीकडे ऑरा फार्मिंग करते. अनिका महाजन, तू आता फस होत चालली आहे आणि माझा ऑरा प्लस होत चाललाय. लवकरच अनिका महाजन विल बी पॅक. गुरुजी, सुखी हो. आजपर्यंत खूप कष्ट केलेस. काळजाच्या पलीकडे जपून ठेवलेली एक गोष्ट ज्याची होती त्याच्याकडे पोहोचलेली आहे. गुरुजी, तुम्ही माझ्याबद्दल बोलायलाय काय? तुला हे पटलं ना की हे सगळं तुझ्याच बाबतीत घडतंय म्हणून? मग हा तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे असं समज. गुरुजी, गुरुजी, मला ना एका व्यक्तीबद्दल विचारायचं होतं. तुला जिची काळजी आहे तिला जप, कारण लवकरच सगळं सत्य बाहेर येणार आहे. सुखाचे दिवस संपत चालले. ए 2 वेणी लॉस्ट. चेहऱ्याचा कलर कुठे गेला? उडला? ओ राईट 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 राईट. चेहऱ्याचा कलर तर उडेलच ना. इंग्लिश तर बोलताच येत नाही ना आम्हाला. ए चपटे, ए निंगे, एक मिनिट. अनिका, थँक्यू. म्हणजे मनापासून तुझा आभार मानतोय. तू लई चांगली पोरगी आहेस बघ. हा म्हणजे कवा कवा तू अडग्यागत असं चिडतीयास, वागतीयास, पर तू मनानं लई निर्मळ आहेस हे मला कळलं. अगं तुझ्या मनात जे येईल ते तू सरळ सगळ्यांसमोर बोलून टाकतेस. काय ग, काय केलंय हे? अरे काय ठेवलंयस? काय सांगितलं होतं मी? मला मुगाच्या डाळीचं वरण हवं सांगितलं होतं की नाही? तुम्हा लोकांना सांगितलेलं कळतच नाही का? हा, कामिनी आवाज जरा हळू. आणि मालकीण असल्याच्या थाटात ऑर्डरी देऊ नकोस तू. हे घर तुझं नाहीये. मी तुला तुझी राहण्याची व्यवस्था करायला सांगितलं होतं. झालीये का ती व्यवस्था? तर बॅग भरायला घे. आई प्लीज असं नका ना वागू, प्लीज प्लीज. माझ्या आईला घराच्या बाहेर काढू नका हो. या वयात ती कुठे जाईल, काय करेल? तुला आईची एवढी काळजी असेल ना तर तू पण तिच्या बरोबर जाऊ शकतेस. आई, माझ्या आईचा माझ्यावर आणि या घरावर काहीच अधिकार नाहीये का? रागिणी, तुझ्या आईचा तुझ्यावर नक्की अधिकार आहे पण या घरावर नाहीये.
एका आईचा आपल्या मुलीवर पूर्ण अधिकार असतो आणि वेळ प्रसंगी मुलीने सुद्धा आईची पूर्ण जबाबदारी घ्यायची असते. पण कुठल्याही आईला तिच्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. आणि तीच चूक कामिनी करत आली. तिने कायम तुझ्या संसारात ढवळाढवळ केली आहे आणि तुझ्या मुलीला बिघडवलंय. आज अनिका जी वाया गेलीये ना ती केवळ तिच्यामुळे. ही जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत काय अनिका सुधारणार नाही. आणि मला माझ्या नातीला वाया जाऊ द्यायचं नाहीये. तिला नीट मार्गावर आणायचंय. त्यामुळे आता कामिनीनी या घरात राहायचं नाही. हे बघ, तुला तुझी व्यवस्था दुसरीकडे करता येत नसेल ना तर मला सांग, मी करेन तुझी व्यवस्था. पण तू आता इथे राहू शकत नाहीस. हां, हॅलो नयनतारा. नाही, मला विचारायचं होतं की 15 मार्चला राजनचा बर्थडे आहे ना? अगं बाई हो, खरंच की. हो हो, माझ्याही डोक्यातून गेलंच होतं ग ते. खरं तर राजन कधी त्याचा वाढदिवस साजरा करत नाही. हां, पण आता यावर्षी कमळी आली आहे ना, मला वाटतं ती राजनचा वाढदिवस नक्की साजरा करेल. पण तू हे अचानक कसं काय विचारलंस? नाही म्हणजे मला माहिती होतंच, म्हटलं एकदा फोन करून खात्री करून घ्यावी. हो, बर बर.